निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करू। राजेगटालाही माझं आव्हान आहे, राजेगट शिवसेना म्हणत नाही मी, कारण ते स्वतःच म्हणतात राजेगट शिवसेना, म्हणजे ही शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना नाही, ही रामराजेंची फलटण तालुक्यात शिवसेना। शिवसेनेच्या ह्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे, आपण चर्चा करूया, विकासाची चर्चा करूया। त्याची किंमतच नाही। मागच्या वेळेस निवडून आले 6 महिने गैरहजर, मीच त्यांच्यावर तक्रार दाखल केली होती। आता का वाचले, कसे वाचले हा वेगळा विषय, मनोमिलनात वाचले, कशात वाचले हा वेगळा विषय। आता परत त्याचीच पुनरावृत्ती, सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या हक्कावर गदा आणून तुम्ही नगरसेवक झाला आणि तुम्ही मीटिंगला पण आला नाहीत। अहो तुम्ही केवादी काँग्रेस महायुतीच्या पत्रकार परिषदेला आपल्या सर्वांचं स्वागत। आजची पत्रकार परिषद घेण्यामागचा मूळ उद्देश आहे, आत्ता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की ही निवडणूक राजांवर कशी अवस्था होती यांची। दुसरीकडं संजू राजांवर विश्वास टाकून जायचं तर संजू राजांचं म्हणणं आहे आता मला वरच्या राजकारणात भाग घ्यायचा आहे। जर हे वरच्या राजकारणात जाणार आहे म्हणजे हे राज्याच्या राजकारणात जाणार आहे, तर रामराजे काय आता ट्रम्प बरोबर चर्चा करायला जाणार आहेत काय? भारतावर वाढलेलं टेरिफ कसं कमी करता येईल, भारतातलं ईडीची कारवाया कशा का वाढवता येतील, कमी करता येतील, ह्या चर्चेला रामराजे जाणार आहेत का? वाईट वाटतं रामराजेसारख्या धुरंधर व्यक्तिमत्वाला। माझा त्यांचा विरोध होता का तर आहे, राहणार का तर राहणार। एक तर ते संपल्यावर किंवा मी संपल्यावरच हा विरोध संपेल, कारण हा विचाराचा विरोध आहे, हा व्यक्तिगत दोषाचा विरोध नाहीये त्यांच्याबरोबर। त्यांनी रामराजेंनी काही झालं म्हटलं तरी पूर्वीपासून आपण बघत आलोय, शहर म्हटलं की रामराजे, ग्रामीण म्हटलं की संजूराजे। रामराजेंनी ह्या वयात म्हणजे उतार वयात सुद्धा त्यांनी त्यांचं फायटिंग स्पिरिट सोडलं नाही, स्वतःच्या पोराला उभं केलं आणि सगळे गेलेले असताना निवडणुकीत लढत दिली। आणि संजू बाबांनी काय केलं, घरात जाऊन बसले, निवडणूकच सोडून दिली। इकडे तुम्ही म्हणता तरुणांना संधी द्यायची, म्हणजे लढायचं म्हटलं की संजू बाबा तुम्ही कार्यकर्त्याला उभं करताय, आणि नगरपालिकेत कॉप करायचं म्हटलं की अनिकेतला कॉप करताय। म्हणजे जिथं लढायचं नाही तिथं घरातला 25-30 वर्ष सातत्याने तुम्ही नवरा बायको दोघं उभं राहत होता। आता 2 गट उभे होते, हिंगणगाव ओपन होता, कोळकी ओपन होता, उभं राहायचं होतं ना। आज सांगतो आमच्या नेतृत्वाने भूमिका घेतली होती, जिथून कुठून संजू बाबा तुम्ही उभं राहाल तिथं घरातलं सीट टाकणार। 2 नेतृत्वातला फरक समजून घ्या। एकीकडे रणजितदादांचं, आमदार सचिन कांबळे पाटलांचं नेतृत्व आहे, ज्यांनी नगरपालिकेमध्ये आपल्या सहकार्याला दिलेला शब्द पाळण्यासाठी जो दिला तो शब्द पाळला। आणि दुसरीकडं राजेगट आहे जो मोकळ्यात मिळते, फुकाट मिळते, न लढता मिळते की का, पण तसं केलेलं नाही। माझ्या नेतृत्वाने सर्वसामान्यांच्या घरात सत्तेचं पद दिलं। हा 2 व्यक्तिमत्वातला फरक आहे, हा 2 नेतृत्वातला फरक आहे। ही निवडणूक जी होणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची, जनतेला माझं आव्हान आहे, तुम्ही आता कुठल्याही भावनिकतेवर जाऊ नका, आता निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करू। राजेगटालाही माझं आव्हान आहे, राजेगट शिवसेना म्हणत नाही मी, कारण ते स्वतःच म्हणतात राजेगट शिवसेना, म्हणजे ही शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना नाही, ही रामराजेंची फलटण तालुक्यात शिवसेना। शिवसेनेच्या ह्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे, आपण चर्चा करूया, विकासाची चर्चा करूया, तालुक्यामध्ये झालेल्या परिवर्तनानंतरच्या विकासाची चर्चा करूया। जर आपण विचार केला तर तालुक्यामध्ये पाणंद रस्ते जे आहेत हे 56 किलोमीटरचे मंजूर झालेत, टोटल 56 किलोमीटरचे रस्ते मंजूर झालेत। आणि मुख्यमंत्री सडक योजनेमधून साधारणतः 25-15 मधून 8.5 कोटी रुपये रस्त्यांसाठी मंजूर झालेत। त्यानंतर जर आपण विचार केला तर आमदार फंडातून 3 कोटी रुपये दिलेले आहेत। त्यानंतर ढवळपाटी ते वेळोशी रस्त्याला 25 कोटी रुपये दिलेले आहेत। वाखरे ते वाठार निंबाळकर रस्त्याला 4 कोटी 20 लाख रुपये दिलेले आहेत। कोळकी ते शिंदे वस्ती 4 कोटी रुपयाचा रस्ता आहे। तरडे ते चव्हाण वस्ती
3,80,00,000 रुपयाचा रस्ता आहे. साखरवाडी ते खामगाव 4,85,00,000 रुपयाचा रस्ता आहे. गुणोरे ते मांगोबा माळ 3,40,00,000 रुपयाचा रस्ता आहे. त्यानंतर सावंतवाडी, बिब्बी, फरतरवाडी, उपळवे ह्या गावांमध्ये पुलांची कामं मंजूर केली, जे प्रत्येकी साधारणपणे 2 कोटी रुपयाचे आहेत. फलटण तालुक्यातल्या 13 ग्रामपंचायती आणि कोरेगाव तालुक्यातल्या 4 ग्रामपंचायतींना नवीन ग्रामपंचायत कार्यालय उभं करण्यासाठी प्रत्येकी 3,60,00,000 रुपये दिलेले आहेत. हे सगळे आकडे मी कोटीत सांगताना आकड्याची जोडणी 1 वर्षाच्या आकड्याबरोबर येऊ शकणार. तुम्ही विचार करा, 30 वर्ष होत्या, पण काम करायचं नव्हतं, कारण काम करायला मानसिकता असावी लागते. मिळते, कष्टच करायचे नाहीत, त्याची किंमतच नाही. मागच्या वेळेस निवडून आले, 6 महिने गैरहजर, मीच त्यांच्यावर तक्रार दाखल केली होती. आता का वाचले, कसे वाचले हा वेगळा विषय, मनोमिलनात वाचले, कशात वाचले हा वेगळा विषय. आता परत त्याचीच पुनरावृत्ती. सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या हक्कावर गदा आणून तुम्ही नगरसेवक झालात आणि तुम्ही मिटिंगला पण आला नाहीत. अहो, तुम्ही किमान मिटिंगला तर यायचं. त्याला कधीच अन्नाची किंमत कळत नाही. तसंय ह्यांना विना कष्टाचं मिळतंय. सर्वसामान्य कार्यकर्त्याचं मुंडी मुरगळून मिळतंय, त्यामुळे त्याची किंमतच ह्यांना नाही.